राज कपूर मेमोरियम म्हणून हा एक गार्डन आम्ही बनवलं आहे। देवनार फार्म रोड या रोडवरती राज कपूर साहेबांचा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये त्यांचं आयुष्य म्हणजे जेव्हा हिंदुस्थानात ते आले तेव्हापासून ते मरेपर्यंत ह्याच बंगल्यामध्ये ते राहिले आणि त्यांची आठवण म्हणून आमच्या या देवनार फार्म रोडला काहीतरी पाहिजे होती म्हणून आमची स्थानिक नगरसेविका सौ समृद्धी गणेश काते हिने खूप प्रयत्न केलं आणि तिच्या सर्व देखरेखीखाली हा गार्डन झालेला आहे। माझे मित्र ह्या देवनार फार्म रोडमधले आमचे राजीव मदान साहेब यांच्या प्रयत्नांनी सुद्धा त्यांनी खूप मदत यातमध्ये केलेली आहे। चक्रवर्ती साहब आहे उसने मदत किया है आणि ह्या सर्व देवनार फार्मच्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे आणि म्हणूनच ही जागा काही कुणाच्या तरी घशात जाण्यापेक्षा एक राज कपूर साहेब आमच्या चेंबूरमध्ये आले तेव्हापासून राज कपूर आणि चेंबूर यांचं नातं खूप जवळचं होतं म्हणून राज कपूर साहेबांचं नाव या चौकाला राहावं म्हणून आम्ही ते नाव समृद्धीने गणेश कातेने दिलेलं आहे। राज कपूर साहेब खरं म्हणजे चेंबूरचेच होते आणि ओळख होती एक राज कपूर साहेबांची की हे चेंबूरमध्ये राहतात, चेंबूरमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली राहते, RK स्टुडिओ त्यांची चेंबूरमध्ये आहे आणि देवनार फार्म रोडला त्यांचं आयुष्य गेलं म्हणून त्यांच्या आठवणीत आम्ही हा चौक बांधलेला आहे। त्यांनी मला ज्यांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच चेंबूरमध्ये चांगला सुंदर चेंबूर व्हायला पाहिजे, चांगलं सुरक्षित चेंबूर राहायला पाहिजे हा आम्ही प्रयत्न करतो आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच चेंबूरकरांची ओळख आणि इथे राहणारे स्वतः एक रहिवासी होते देवनार फार्म रोडचं आणि मी माझं भाग्य समजेन की या प्रभागाचं मी नेतृत्व करते ज्यामध्ये ग्रेट राज कपूरजी राहिले आहेत आणि त्यांच्या आठवणींमध्ये आज आपण हे मेमोरियल गार्डन केलेलं आहे। ही वास्तू कुठल्या इलिगल स्ट्रक्चर किंवा कोणाच्या घशात नको जायला म्हणून हे सुंदर असं आपण राज कपूर मेमोरियल चौक असं पण केलेलं आहे जेणेकरून त्यांचं तिथे जवळच बंगला पण होता पण ते आता इथे नाही राहत आणि त्यांची फॅमिली शिफ्ट झाली आहे पण त्यांनी एक ओळख चेंबूरला दिली होती। RK स्टुडिओ म्हणा किंवा त्यांचं हे देवनार फार्म रोडचं घर म्हणा लोक खूप लांबून बघायला यायची आणि त्यांच्या सुपुत्रांच्या म्हणजे मुलाच्या हातून रणधीर कपूर आणि बबिताजींच्या हातून आपण हे आज लोकार्पण केलेलं आहे आणि आज मी भाग्य समजेन की या कार्यक्रमाचा मी एक भाग राहिले। नेहमीच बाबा म्हणतात की समृद्धीने केलं पण नक्कीच माझा पाठीचा कणा म्हणजे माझे बाबा आहेत, माझे मिस्टर आहेत, यांच्या दोघांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभी राहिली आहे। मी फक्त नामांकित इथे फंड द्यायचं काम केलेलं आहे आणि नक्कीच त्याचं एक छानसं असं लोकार्पण झालेलं आहे, लोकांनीही ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि एक राज कपूर जींच्या आठवणीमध्ये काही गाणी इथे संध्याकाळी प्ले होणार आहेत तर नक्कीच इथे जे राहणारे सिनियर सिटीझन आहेत ते या गाण्यांचा नक्कीच लाभ घेतील आणि आनंद घेतील आणि मी याचबरोबर राजीव मदान आणि त्यांच्या मदान फॅमिलीला परत चक्रवर्ती जी आहेत आणि आपले वाणी साहेब आहेत अशी भरपूर लोक जी जोडलेली आहेत माझी म्हणजे आमचं घरातलं रिलेशन झालं या लोकांशी आणि या लोकांनी फार सहकार्य केलं आहे इथे हे गार्डन उभारण्याकरिता आणि मदत केलेली आहे आणि त्यांनी वेळ आणि मदत जी आम्हाला केलेली आहे ती अमूल्य आहे आमच्यासाठी आणि याच आठवणी आम्ही जमा करतोय तर नक्कीच चेंबूरमध्ये विकास कामं करण्यासाठी तर बाबा आहेतच आणि अणुशक्ती नगरमधून 146मध्ये जे काही सुशोभीकरण आणि चांगलं करायचं काम करायचं तर काते परिवाराने शपथच घेतलेली आहे तर नक्कीच त्याला आम्ही चांगले पुरेसे पडू आणि नक्कीच चेंबूरमध्ये बदल तुम्हाला या पुढच्या 5 वर्षात दिसून येईल। आमदार श्री तुकाराम काते साहेब आणि त्यांचे सून समृद्धी काते या दोघांनी आमच्या देवनार फार्म रोडसाठी आणि चेंबूरच्या परिभागासाठी पुष्कळशी कामे केलेली आहेत आणि त्यांनी त्याआधी चांगली कामे केली त्याबद्दल आम्ही देवनार फार्म रोडचे सर्व निवासी त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो व त्यांची तशीच राजकारणात समृद्धी व्हावी हीच आमची अपेक्षा। धन्यवाद। साहब और समृद्धि जी ने बनवाया है और बहुत साल से जब ये रोड बनी थी तभी मैंने ये गार्डन बनाने के लिए रोड बनाने को मना किया था और उन्होंने मेरी सुन के रोड नहीं बनाई और अब और थोड़े टाइम पहले भी
काते साहब ने कहा हम इसको राज कपूर का ही गार्डन बनाएंगे। तो अब इतना लंबा होकर अब ये गार्डन बनाने का मौका मिला और ये बहुत ही एक हमारा सौभाग्य है कि देवनार फार्म रोड पे राज कपूर जी की याद में इतना अच्छा गार्डन बन गया है। थैंक यू काते साहब, समृद्धि, थैंक यू सो मच। मेरा नाम है चक्रवर्ती, मैं देवनार फार्म रोड में रहता हूँ। ये जगह ऐसा था जो बहुत मतलब ख़राब था एंड पब्लिक नुइसेंस कर रहा था। तो एक दिन मैं सोचा जी इसको कैसे क्या किया जाए। तो राजीव से मैं बात किया, राजीव उसका बाद काटे साहब को बोला, काटे साहब का बाद मैं सोचा चलो गार्डन बना देता हूँ। मैं इधर मिट्टी भी डाल दिया। काटे साहब 2-4 दिन का बाद में इधर मुलाकात हुआ, बोला अभी राज कपूर का ये बनेगा। पहला मेरे को समझ में नहीं आया होगा क्या नहीं, एंड द रियलिटी इज़ दिस, अल्टीमेटली इट हैज़ कम ट्रू एंड वी आर प्राउड ऑफ देवनार फार्म रोड एंड दिस ऑल हैपन बिकॉज ऑफ। और भी होना मांगता है। काटे साहब अभी तो इधर किया, अभी आगे बढ़ते जाएगा, उधर मतलब बंद नहीं करने का सर।